15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे, शहर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी आकाशात तिरंगी फुले सोडण्यात आले। यावेळी खासदार प्रणितीताई शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्व सोलापूरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर शहरचे सेवादलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले। स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूरला, महाराष्ट्राला, देशाला मनापासून शुभेच्छा देते। आज या मातृभूमीचा वाढदिवस आहे आणि तो आपण साजरा करत असतो। तो साजरा करत असताना या गोष्टीचा अभिमान वाटतो की सोलापूरने 10 वर्षानंतर आज सोलापुरात काँग्रेसचा खासदार आहे। त्या लोकशाहीच्या मंदिरात पहिलं पाऊल घेताना हीच जाणीव होते विनम्रतेपूर्वक की आपण लोकांसाठी काम करतो। देशसेवा ही सर्वात मोठी, सर्वश्रेष्ठ सेवा असते। सगळ्यांच्या नशिबात नसतं की बॉर्डरवर जाऊन लढावं, पण आपल्या घटनेने, आपल्या संविधानाने, आपल्या लोकशाहीच्या पद्धतीने आपल्याला लोकसभा दिली जी लोकांसाठी आहे। आणि खरं तर लोकप्रतिनिधी खासदार म्हणून जरी निवडून आलो तरी शेवटी आपण लोकांचे सेवक असतो। ही भावना आपल्या आणि ही संकल्पना जी आपल्या संविधानाने दिली ती अतिशय सुंदर अशी आहे आणि आज त्या माध्यमातूनच आपण सगळे काम करत आहोत। पण कुठेतरी या संविधानाला आज जे सत्ताधारी आहेत ते खतरा पोचवत आहेत, ते संविधान बदलण्याचा कट कारस्थान करत आहेत। बाबासाहेबांनी दिलेलं, संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे ते खाजगीकरणाच्या माध्यमातून संपवण्याचा षडयंत्र हे सरकार करत आहे। अनेक असे विषय आहेत जे लोकशाही आणि संविधानाच्या बाहेरचे, म्हणजे विरोधातले आणि बाह्य विषय आहे, जे हे सरकार त्यांचा अजेंडा पुश करण्यासाठी करत आहेत। अशा वेळेस आपले महात्मा गांधी आणि अनेक असे ज्यांनी या देशासाठी लढा लढला आणि त्यांची जी विचारसरणी आहे, एक सेक्युलर विचारसरणी, एक सर्वधर्म समभावचा पिंड आहे आपल्या देशात। हे इलेक्शन त्या दृष्टिकोनाने महत्त्वाचं होतं कारण का भाजपनी देशभरात साम दाम दंड भीती ईडी पैसे सगळं वापरून सुद्धा लोकशाहीचा विजय झाला। ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची विचारसरणी भारत देशाच्या लोकांवर थोपवू शकत नाही। आमची विचारसरणी सर्वधर्म समभावाची आहे। आमची विचारसरणी ही संविधानावर चालणारी आहे। आमची विचारसरणी ही लोकशाहीला मानणारी आहे आणि भाजपने कितीही प्रयत्न केला तरीही विचारसरणी कधी संपू शकत नाही। तो आपल्या भारत देशाचा पिंड आहे। ह्या वेळेस तो लोकांनी सिद्ध केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकशाहीच्या सोबत लोक उभी राहिली आणि लोकांनी लोकशाहीचा विजय करून दाखवला। मला असं वाटतं म्हणून हा आजचा दिवस हा खूप साजरा करण्यासारखा आहे आणि आपण सगळे आज काँग्रेसी म्हणून आपण वचन घेत आहोत की ही लोकशाही आपण टिकवणार, हे संविधान आपण टिकवणार आणि भाजप ची जी लोक आहेत, जे संविधान विरोधी आहेत, जे लोकशाहीच्या विरोधी आहेत, ते खरं तर देशाच्या विरोधात आहेत। ह्या मताची मी आहे आणि